बारामती नगर परिषदेची निवडणूक आहे. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महत्वाचे मुद्दे कोणते असतील, काय नेमकी या निवडणुकीची परिस्थिती असेल, कशा पद्धतीने पुढचा प्रचार असेल, याचं सखोल विश्लेषण करण्यासाठी बारामतीतले सगळे स्थानिक पत्रकार जे आहेत ते माझ्या सोबत आहेत. आपण सुरुवात अमोल तोरणे सरांकडून करूयात. सर, बारामतीची निवडणूक आहे, कुठले महत्वाचे मुद्दे या निवडणुकीच्या दरम्यान तुम्हाला वाटतं? नाही, तसं पाहायला गेलं तर बारामतीचं सध्याचं चित्र आहे, जे बारामती शहराची जी डेव्हलपमेंट झालेली आहे. मी बघतो, आपण पश्चिम महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारामती शहरासारखा जो विकास आहे तो कुठल्याही शहराचा झालेला नाही. हेही तेवढंच खरं आहे, हे सर्वांना मान्य करावं लागेल. मात्र दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण 100% डेव्हलपमेंट झाली असं देखील म्हणता येणार नाही, कारण विरोधक जे दावे करतायत त्यामध्ये देखील सत्यता आहे. कारण जो स्लम एरिया आहे त्या स्लम एरियामधल्या ज्या काही समस्या आहेत, त्या मूलभूत समस्या आज देखील भेडसावतात. मात्र दुसरी एक पॉझिटिव्ह बाजू बारामतीच्या दृष्टीने मला आवर्जून सांगावीशी वाटते. आज बारामती हे तालुक्याचं ठिकाण आहे. मात्र या ठिकाणी जी रोजगार निर्मिती जी झालेली आहे मोठ्या प्रमाणावरती, MIDC मध्ये आलेल्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्याचबरोबर शहरामध्ये मोठमोठे मॉल्स झालेले आहेत किंवा इतर सहकारी बँका, सहकारी पतपेढ्या किंवा इतर जे काही डेव्हलपमेंट झालेले आहे, ते डेव्हलपमेंट पाहता जी रोजगार निर्मिती आहे ते मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रातील कुठलाही तालुका असा नसेल की एवढा रोजगार, बारामती सारखा रोजगार कुठेही मिळालेला नाही आणि एवढी रोजगार निर्मिती कुठेही झाली नाही. मुद्दे कोणते आहेत असं वाटतं निवडणुकीच्या मुद्द्यावर? नाही, विरोधक जे बोलतात त्या विरोधकांकडून जे काही ज्या मुद्द्यांवरती फोकस केला जातोय त्या मुद्द्यांवर नक्कीच म्हणजे ते तथ्यता आहे की काही ठिकाणीमध्ये ठराविक लोकांचाच विकास झाला. हे राजकीय दृष्ट्या जे विधान करतायत ते विरोधकांच्या ते करावेच लागतात. मात्र तसं बघायला गेलं जर झोपडपट्टी भागातला जो स्लम एरिया आहे, तर स्लम एरियामधले जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न खरं तर त्या ठिकाणी गेल्यानंतर गंभीर आहेत. याकडे मात्र जे सत्ताधारी गट आहे त्यांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. सत्ताधारीकडे गट जो आहे त्यांनी विशेष प्रयत्न, कुठले महत्वाचे मुद्दे जे आहेत ते महत्वाचे वाटतील असं तुम्हाला? महत्वाचे खरं मुद्दे जे आहेत ते खरं तर आत्ता सध्या पुण्याच्या धर्तीवर आज आपले घरपट्टी आहे, पाणीपट्टी. आज एवढं ते रेट वाढून ठेवलेले आहेत, ते खरं तर खूप आत्ता सध्या त्याचं विरोधकांनी खरं उचलून धरलं पाहिजे. पण कोणाच्या तोंडावरनं हे शब्द आजपर्यंत दिसले नाही की बाबा घरपट्टी एवढी वाढलेली आहे, ती आम्ही आल्यानंतर कमी करू. आता जरी आज उद्याच्याला राष्ट्रवादीचे 41+1 म्हणजे नगराध्यक्ष निवडून जरी आले, तर हा त्यांनी खरा प्रश्न घ्यायला पाहिजे की घरपट्टी आज एवढं वाढलेले आहेत. कंपॅरिझन जर केली पुण्याची आणि बारामती तर काहीच कंपॅरिझन नाही आहे, समांतर आहे. त्यामुळं हा मुद्दा तर खूप महत्त्वाचा आहे, घरपट्टीचा, पाणीपट्टीचा. ते हे कोण घेतच नाहीये. खरं तर बारामतीमध्ये लढाई आहे का, तर नाही असं म्हटलं जातं. दुसरीकडं आहे असं पण म्हटलं जातं. नेमकी लढाई कशी बघायची? निवडणुकीचा जर विचार केला ना जयदीप सर, तर विरोध हा रस्त्यावर जास्त दिसतो. विरोधाचा सूर जो असतो तो रस्त्यावर जास्त दिसतो. आणि जर बारामतीचं बघायला गेलं तर ही लोकसभा, विधानसभा याच्यानंतरची एक वेगळी निवडणूक आहे. कारण इथल्या निवडणुकीचा माहोल कुठे आहे? तुम्हाला दिसतोय का माहोल हा? म्हणजे मला तर वाटतं की हे निवडणूक आयोगानं हायजॅक केलेली निवडणूक आहे. निवडणुकीतले मुद्दे निवडणुकीत काहीच नाहीत अशा स्वरूपाची पहिली निवडणूक आहे. म्हणजे ही निवडणूक एकतर्फी आहे का, तर आहे. निवडणुकीचा निकाल निश्चित आहे का, तर आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधकांना त्यांची तयारी करता आली नाही का, विरोधकांना त्यांचं वातावरण तयार करता आलं नाही, हा दोन प्रश्न आहेत. आणि जसं तैनूर सर म्हणाले तसा हा मुद्दा महत्त्वाचा आहे की घरपट्टी जो शास्तीकारचा भाग आहे ना, तो मात्र इथं जास्त मोठ्या प्रमाणात जास्त आहे की जो कोणी चर्चेला गेलेला नाही किंवा कोणी चर्चेत घेत नाही. आणि दुसरी गोष्ट की थोडी रस्त्याच्या रुंदीकरणाची, म्हणजे रस्ते मोठे झालेत, रस्ते मोठे आहेत पण त्या रस्त्यामध्ये जे सुशोभीकरण झालं त्याच्यामुळे रस्ते कमी झाल्याचा लोक आरोप करतात. प्रशासनाकडनं ते विशिष्ट भागातच झालं असं देखील आरोप करतात. हा नाही, पण तुम्ही जर बारामती तुलनेनं बारामती शहरातले जर रस्ते पाहिले तर बारामती शहरातले रस्ते अगदी ज्या वेगवेगळ्या भागात आहेत त्या सगळ्या ठिकाणचे रस्ते झालेत. अशा स्वरूपाचे रस्ते आता 4-5 दिवसापूर्वीची इंदापूरची दौंडची निवडणूक झाली. आपण दोन गोष्टींचा विचार करूयात ह्या संदर्भात. इंदापूरमध्ये गेली 20-25 वर्ष आलटून पालटून 2 गटांची सत्ता येते. त्या दोन्ही गटांना इंदापूर शहरातले रस्ते करता आले नाहीत, इंदापूर शहरातल्या बाजारपेठा करता आल्या नाहीत. हे दुर्दैव आहे त्यांचं. त्या तुलनेनं बारामतीत
अगदी परिसरातले रस्ते सुद्धा करणार. शेवटी हा लोकप्रतिनिधीनं आणलेला विकास निधी आहे आणि त्या दृष्टीने लोकांचं जो म्हणणं असतं की विकासावरती निवडणूक झाली पाहिजे, तर मग ती तशा पद्धतीची एकतर्फीच निवडणूक आहे असं म्हणणार. खरं तर एकतर्फी निवडणूक आहे. जे आपण लोकसभेला पाहिलं, जे विधानसभेला पाहिलं, त्या पद्धतीनं शरद पवारांचा गड जो आहे तो या ठिकाणी स्थानिक नेते आहेत त्या क्रमाने, मात्र वरिष्ठ नेते या ठिकाणी पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळं ही एकतर्फी निवडणूक झाली असं वाटते. कसं आहे, बारामतीचं जी काय निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये सुरुवातीलाच मोठ्या नेत्यांनी असं सांगितलं होतं की जे स्थानिक पातळीवरचे तुमचे निर्णय आहे ते तुम्ही आपापसामध्ये निर्णय घेऊन त्या पद्धतीनं सोडवा. आणि या मुद्द्यावरच बहुतेक स्थानिक कार्यकर्त्यांनी त्या संदर्भामध्ये जास्त लीड घेऊन स्वतःचं उमेदवारीच्या संदर्भामध्ये नेत्यांकडे आग्रह धरलेला दिसतोय. त्यामुळे विरोधकांचं जे काय पॅनल त्यांना पाहिजे होतं त्या विरोधकांची ताकदीचं पॅनल या ठिकाणी उभं राहिलेलं नाहीये, जे राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये व्हायला पाहिजे होतं. आता पॅनल तर 3 झालेले आहेत. एक अजित पवारांचं पॅनल आहे राष्ट्रवादीचं, त्याच्या विरोधामध्ये बीजेपीचं पॅनल झालेलं आहे. त्याच्यानंतर शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल झालेलं आहे. पण ह्या पॅनल होताना सुद्धा हे परिपूर्ण पॅनल असे झालेले नाहीयेत. काही अपक्षांचा त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. काही जणांनी बंडखोरी केलेली आहे, काही जणाला तिकीटं न दिल्यामुळे ते अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत. एकंदरीत हे सगळं असं विरोधकांची एकत्रित ताकद नसल्यामुळं अजित पवारांचं जे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल आहे ते थोडंसं जरा जास्त वरचढ आणि उजव्या बाजूला ठरताना दिसतंय. का तुम्हाला जर काय म्हणतो? एक मुद्दा महत्वाचा आहे की मला योगेंद्र पवार अभिमन्यूसारखं लढताना दिसतात तिथं. खरं तर सुप्रिया सुळेंची जबाबदारी होती. जर त्यांची लोकसभेची निवडणूक या सगळ्या लोकांनी अगदी स्वतःची निवडणूक म्हणून लढली असेल आणि सुप्रिया सुळे मुंबईत बसून बाईट देत असतील, सुप्रिया सुळेंची जबाबदारी नाही का त्यांच्या पक्षाचा प्रचार करायचा? त्यांनी इथे आलं पाहिजे ना. ह्या त्यांच्या हे माळेगावला देखील हेच झालं. 100% झालं. माळेगावच्या निवडणुकीतही असंच झालं. माळेगाव नगरपंचायतीलाही असंच झालं. सक्षना सलगर इथं येऊन 200-300 किलोमीटरवरून भाषण देते. सुप्रिया सुळेंनी एक दिवस यायला पाहिजे होतं. ह्याच्यातून लोकांचे संदेश वेगवेगळे जातात आणि लोकांना कळतंय की काय नेमकं येते. हे बघा, निवडणूक एकतर्फे 100% कुणी काही म्हटलं तरी, पण तरी काळूराम चौधरी ज्याप्रमाणे प्रचार करतायत त्याप्रमाणे शरद पवारांच्या पक्षाचा प्रचार दिसतोय का? आता योगेंद्र पवारांचा विवाह होता तरी ते आदल्या काही दिवसापर्यंत अगोदरच्या तिथं स्वतः फिरले, स्वतः त्यांनी हे केलं. लग्नानंतर पण 2 तासांनी त्यांनी एक ट्विट केलंय की माळेगावच्या नगरपंचायतीच्या उमेदवारांना मतदान द्या. अजून योगेंद्र पवारांनी कशा पद्धतीने निवडणूक लढवावी आणि आता योगेंद्र पवार पुन्हा येतील. माझं एक म्हणणं आहे की योगेंद्र पवारांच्या शिरावर जरी जबाबदारी तुम्ही देत असाल, योगेंद्र पवार लढतील 100% त्यांच्यात गट्स आहेत, पण तुम्ही काहीतरी करायला पाहिजे ना. सुप्रिया सुळेंनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं. खरं तर हे त्यांचे कार्यकर्ते देखील खासगीत बोलून दाखवतात. यांचाच धागा घेऊन मी पुढे विचारतो, शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका काय वाटते नगर निवडणुकीमध्ये? खरं तर जेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये स्प्लिट झाले तेव्हापासून सर्वसामान्य कार्यकर्ता जो सर्वसामान्य माणूस आहे तो या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नाही. लोक काही झालं तरी लोक म्हणतात की पवार एकच आहेत आणि हे निवडणुकीतून ते स्पष्ट दिसून येते. कारण आता जसं माऊली सरांनी सांगितलं की सुप्रिया सुळेंनी या भागात यायलाच पाहिजे. तुम्ही बघा ना, आता संसदेचं अधिवेशन चालू आहे म्हणून ठीक आहे, पण याच्या आधी अनेक वेळा त्यांना संधी होती. मग त्या दौंडला आल्या, इंदापूरला आल्या, बारामतीला आल्या, पण त्यांनी प्रचारात सहभाग घेतला नाही. आता खास करून तुम्ही जर बघितलं तर आता भाजप आमदाराच्या किंवा त्या काही भाजप नेत्याच्या लग्नामध्ये नाचतात पण इथं येऊन त्या प्रचारामध्ये सहभागी होत नाहीत. आता जसं माऊली सरांनी सांगितलं की योगेंद्र पवारांची भूमिका जी आहे ती अभिमन्यूसारखी आहे, ते एकटेच लढतायत असं सगळ्यांना तरी दिसतंय. आता त्यांना पाठीमागून किती बॅक सपोर्ट मिळतोय किंवा पवार साहेब किती सपोर्ट करतायत हा भाग गौण आहे, पण अजितदादांची बारामतीतली निवडणूक ही दादांकडे बघून लढली जाते. कारण तिथं जरी कार्यकर्त्यांची निवडणूक असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक म्हणजे इथल्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक, कार्यकर्त्यांची निवडणूक, पण ही निवडणूक अजितदादांकडे बघून लढली जाते. अजितदादांच्या विकास कामांवर लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळे ही निवडणूक तितकी महत्वाची आहे. तुम्ही आता एक प्रश्न विचारला त्यांना की इथं पाण्याचे म्हणजे मूलभूत प्रश्न काय आहेत, तर मूलभूत प्रश्न अनेक आहेत. इथं दिवाबत्ती किंवा गटाराची सोय झाली, रस्ते चकचकीत झाले म्हणजे सगळं आलबेल आहे असं नाही. कारण तुम्ही आता जसं सांगितलं, कळीचा मुद्दा आहे खरं तर बारामतीमध्ये. अनेक जण म्हणतात की जो विकास दाखवला जातो तो फुल आहे. विरोधक सातत्यानं आरोप करतायत, मात्र याच्यावर जो बाहेरून व्यक्ती येतो तो बारामतीच्या लिटरली प्रेमात पडतो. नेमके काय मुद्दे आहेत ते जरा सांगा. नाही, ज्यावेळेस आता अरुण जेटली आले होते त्यावेळेस त्यांनी ही शहरं पाहून म्हटले होते की देशात अशी 100 शहरं असतील तर देशाचा विकास होईल. पण
त्याच अरुण जेटली किंवा जे काही मंत्री नेतेगण येतात त्यांनी थोडासा आमराईतल्या भागातला विचार करावा. इथं आंबेडकर स्टेडियम जिथं तुम्ही विमानतळासारखं बस स्टँड केलेलं आहे, त्याच्या समोरच्या बाजूला पण एक वस्ती आहे, तिथं लोक राहतात, तिथं माणुसकी म्हणून तिथं जाऊन एकदा कधीतरी डेव्हलपमेंटचा विचार करावा. तर तो मुद्दा पण महत्वाचा आहे. हा झाला इथला शहरातला भाग, पण साठेनगर आहे, तिकडे पंचशील नगर आहे, खंडोबानगरचा काही स्लम एरियातला भाग आहे. असे बऱ्याचशा ठिकाणचे जिथं जिथं दुर्लक्षित आहेत, जिथं जिथं लोकवस्ती आहे पण दुर्लक्षित आहेत, अशा लोकांकडे जाणं गरजेचं आहे. किंबहुना आता कसं झालंय, निवडणुकीत नगरसेवक म्हणून उभा राहिले आणि त्या भागातल्या स्थानिक लोकांना पकडलं की सगळी जनता त्यांच्या मागे येते, असा एक भ्रम झालेला आहे. अर्थात हा खरा देखील आहे, कारण लोकांना त्यांचे स्वतःचे प्रश्न कोणाकडून सुटले जातील, कोणाकडून सोडवले जातील याची जाण नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे आता बारामती शहराचा विकास झालाय, पण पिण्याच्या पाण्याचा जो वाढीव हद्दीतला प्रश्न आहे त्या भागात अजूनही टँकरनं पाणी पुरवठा केला जातो बारामती शहराच्या आसपासच्या 5 किलोमीटरच्या अंतरावर. हा खूप गंभीर विषय आहे. आणि जरी पाणी मिळत असेल तरी ते मीटरच्या पद्धतीने मिळतं, त्यामुळे त्याची मीटरची जी कर आहे पाणीपट्टी, त्याचा देखील मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे. तो कर सर्वसामान्यांना परवडत नाही. जेवढं पाणी वापरलं त्याला मीटरनं पाणीपट्टी आकारली जाते आणि त्यामुळे सगळं हा दिखाऊ विकास आहे. खऱ्या अर्थानं काही भागाचा विकास झालाय नक्की, कारण बेगोर रोड असेल किंवा जो महत्वाचा भाग आहे तो प्रथमदर्शनी डोळ्याला दिसतोय, तिथं चांगला विकास झालाय, तिथं चांगला विकास व्हावा. पण सर्वसामान्य बारामतीकरांकडं, अर्थात जी लोक फुटपाथवर आपला रोजीरोटी शोधतात, भाकरीचा चंद्र शोधतात, त्या लोकांकडे देखील या प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. खरं तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की लोकसभेला अजित पवार म्हणाले की माझ्याकडे बघून मतदान करा, विधानसभेला देखील तसंच म्हणाले, माळेगावच्या कारखान्याला देखील तसंच म्हणाले, आणि आता नगरपालिकेला देखील तसंच म्हणतायत. प्रत्येक निवडणूक ही अजित पवारांच्या नावावरती बारामतीत लढली जाते. अजित पवार जर बाजूला काढले या नगरपालिकेच्या निवडणुकीत तर इथल्या स्थानिक नेत्यांच्या, राष्ट्रवादीच्या किंवा दोन्ही सगळ्या पक्षाची काय भूमिका असेल तुम्हाला वाटतं? नाही, कसं आहे, बारामतीमध्ये सध्या तर शरद पवारांपेक्षा अजित पवारांचं राज्य जास्त आहे. बहुतेक सगळं इथं स्थानिक स्वराज्य संस्था, सोसायट्या, दूध संघ, साखर कारखाने हे सगळं अजित पवारांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यामध्ये आहेत आणि अजित पवारांचं वर्चस्व आहे. त्यामुळे अजित पवारांचं पहिल्यापासून या सगळ्या गोष्टींवर चांगली कमांड आहे, चांगली पकड आहे आणि त्या माध्यमातून त्यांना जेवढं काही ह्याचा फायदा करता येईल तेवढं ते करून घेतात. आणि दुसरं, अजित पवारांनी असं केलंय की विरोधकांचं जी काय ताकद आहे ना ती ओळखून त्यांनी बेरजेचं राजकारण सुरू केलं, की विरोधकांनाच आपल्याकडे ओढावून घ्यायचं, आपल्यामध्ये सामावून घ्यायचं, आपल्या पक्षामध्ये त्यांना सामावून घेऊन त्यांना संधी द्यायची. अशा पद्धतीने केल्यामुळे काय झालं की तालुक्यामध्ये विरोधक असा हा प्रबळ किंवा दावेदार असा राहिलेला नाहीये. त्यामुळे आता माळेगावचं उदाहरण घेतलं की कारखान्याच्या इलेक्शनमध्ये जर रंजन काका अजित पवारांच्या विरोधामध्ये पॅनल करून उभे होते आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पॅनलमध्ये एकत्रपणे हे केलेलं आहे, लढत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याचा अर्थ असा आहे त्यांनी विरोधकांना मोठं होऊन दिलं नाही. अजित पवारांनी जे काय विरोधक प्रत्येक राजकारणी हेच करत असतो की आपला जो विरोधक आहे तो जास्त मोठा होऊ नये. खरं तर मला ज्यांना जो प्रश्न विचारला होता सुधीर सरांना तोच तुम्हाला विचारायचा आहे. अजित पवारांना जर या निवडणुकीतून काढलं तर राष्ट्रवादीची काय अवस्था असेल? त्याच्यापेक्षा वेगळं एक करू. कुठल्याही तुम्ही निवडणुका पाहिल्या, कुठलाही तालुका, कुठलाही जिल्हा घेतला तर तो नेत्याच्या नावावरच निवडणूक लढवली जाते. त्याला कारण असतं की त्या नेत्यानं केलेलं काम किंवा त्या नेत्याची जनमानसातली प्रतिमा. सरळ आहे, साहजिक आहे. अजित पवार हे हार्डवर्कर नेते आहेत आणि हे कुणी नाकारायचे कारण नाही. आजही ते हार्डवर्कच करतात. त्यांच्याविषयी अनेक मतं विरोधक व्यक्त करू शकतात त्यांच्या वेगवेगळ्या राजकीय भूमिकांविषयी, पण खरं सांगायला गेलं तर 25 वर्ष पुढली बारामतीची लोकसंख्या गृहीत धरून पाणी पुरवठ्याची केलेली रचना हे सोपं काम नाही असं माझं आजही मत आहे. कारण शेजारीच इंदापूर आहे आणि शेजारीच दौंड आहे. आपण थोडी तुलना करायला पाहिजे. इंदापूरच्या संपूर्ण भागापैकी 25 किलोमीटरच्या एरियाला खेटून उजनीचा पाणलोट क्षेत्र आहे. त्याच उजनीचं पाणी इंदापूरला प्यावं लागतं, पण तेच उजनीचं पाणी बारामतीत आणताना ते पूर्णपणे शुद्धीकरण करून आणलेलं आहे अजित पवारांनी गेल्या 20 वर्षापूर्वी. माझं एक मत आहे की ज्यावेळी अजित पवार वजा करून निवडणूक लढली जाईल तर त्यावेळी कार्यकर्ते आज लढतात कुणावरती, तर अजित पवारांच्या कामावरती. अजित पवार म्हणतात ना म्हणजे माझ्याकडे बघून मतदान करा, आणि हे सरळ आहे. आपण असं नाही म्हणू शकत, ते राजकारण म्हणून ते त्यांचं म्हणतील. आता हा स्प्लिटचा म्हणजे थोडासा वेगळा विषय की अजित पवार सोडले तर काय, अजित पवार सोडले तर दुसरं काय द्यावं.
हा तर विधानसभा आणि लोकसभेलाही विषय आहे की अजित पवारांना तर काहीच नाहीत, कारण अजित पवारांनी केलेले काम आहेत. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा, बारामतीतल्या विकास कामांचा एक थोडासा विरोधक वेगळा हे करतात. तर विरोधकांनी ही बाजू जास्त प्रकर्षाने करायला पाहिजे. फक्त निवडणुकीच्या वेळी विरोधक एकत्र येतात, विरोधक सगळे विखुरलेले असतात आणि अजित पवारांच्या विरोधात कुणी नेताच सक्षमपणे उभा राहू शकत नाही, कारण अजित पवारांनी इतकं त्याला काम करावं लागेल. आता काही जण म्हणतील की अजित पवार दिखाऊ काम करा, सकाळी 6 वाजता कुठे त्यांचं ते विकास कामांची पाहणी करणं त्यांचं काम आहे का? पण इतर तालुक्यांच्या जर इमारती पाहिल्या तुम्ही, अगदी इंदापूर दौंडच्या इमारती बघा, माळशिरसच्या बघा इमारती, ठीक आहे, काही इमारतींमध्ये शासनाकडे त्या इमारती दुरुस्त करायला किंवा स्वच्छ ठेवायला पैसे नसतील. इमारतीचा पण- प्रश्न तुम्ही बोलता आहात, पण इमारतीची काय अवस्था होती? पण तुम्ही जर त्याच इमारती इतर तालुक्याच्या बघितल्या तर त्या म्हणजे अगदी उद्घाटनाच्या आधीपासून खराब झालेल्या आहेत. पहिली गोष्ट. माझं सगळं पूर्ण होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जी धोरणं किंवा दूरदृष्टी ठेवून जी केलेल्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. माझं असं मत आहे की बऱ्हाणपूरचं उपमुख्यालय असेल किंवा पोलिसांच्या इमारती असतील, त्या पोलिसांचा निधी इंदापुरात पण आला, दौंडमध्ये पण आला, माळशिरसमध्ये, करमाळ्यात सगळीकडे झाला असेल, पण तो ज्या पद्धतीनं त्या इमारती उभ्या केल्या गेल्या, त्यांची रचना केली गेली, हे सुद्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार. वसंतदादा, तुम्हाला काहीतरी म्हणायचं? अजितदादा विकास करतात का? तर 100% करतात. कारण 5 वर्ष सातत्यानं लोकांमध्ये राहून लोकांच्यासाठी काम करणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख आहे. पण आता विरोधकांचं तुम्ही सांगितलं की विरोधक हे निवडणुकीपुरतच कुठेतरी पीक उगवल्यासारखं उगवतात, हे वस्तुस्थिती आहे. इतर वेळी ज्या वेळेस एखाद्या गोष्टीला विरोध करायचा असतो, सातत्यानं रस्त्यावर उतरायचं असतं, आंदोलन करायचं असतं, त्यावेळेस हे विरोधक म्हणजे भाजपसारखा राष्ट्रीय पक्ष या ठिकाणी काम करतो, पण त्यांचे 5-7 लोक सुद्धा एकत्र येत नाहीत, ही दुर्दैव आहे. मग अशा वेळी एवढ्या मोठ्या नेत्याच्या विरोधात त्यांची ज्यावेळेस एकत्रित बांधणी होते बारामतीच्या विकासाच्या दृष्टीनं, अशा वेळी नेत्याला विरोध कसा करायचा आणि त्यांच्या कार्यकर्त्याला विरोध कसा करायचा, म्हणून भाजपनं इथं जे पॅनल टाकलेलं आहे तो अतिशय म्हणजे असून नसल्यासारखं आहे. ना त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जास्त चर्चेत आहेत, लोकांमध्ये भेटतायत, ना पदाधिकारी फिरतायत, ना कुठलं काही होतंय. आता एक काळूराम चौधरी जोडले तर काळूराम चौधरी तेवढ्या प्रकर्षानं एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून, विरोधक म्हणून, बसपाचे पण चळवळीतला कार्यकर्ता म्हणून तो सातत्यानं एक काळूराम चौधरी विरोध करतायत आणि ते सातत्यानं लोकांसमोर जात आहेत, भेटतायत. ज्या वेळी अजित पवारांच्या विरोधात, म्हणजे अगदी काळूराम चौधरींना झोपेतून उठवलं तरी ते अजित पवारांच्या विरोधातच बोलतील, किंवा अगदी त्यांना झोपेत जरी प्रश्न विचारला तरी ते बारामतीच्या विकासावर निगेटिव्ह बोलतीलच. म्हणजे हा एक लोकांच्यात आत्ता विरोधक कोण, तर काळूराम चौधरी. अशा पद्धतीने ही निवडणूक सध्या होताना पाहायला मिळते. म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात कोण आहे, तर काळूराम चौधरी बसपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. खरं तर शरद पवारांच्या पक्षाला, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस, खरं तर अजित पवारांचा मुख्य इथला विरोधक कोण, तर आधी भाजप होता, मात्र स्प्लिट नंतर इथला पक्ष मानला जातो शरद पवारांचा. शरद पवारांनी ही संधी दवडली असं वाटतं? नक्की दवडली त्यांनी खरं तर आहे ना, आज सुप्रिया सुळे असो किंवा योगेंद्र पवार असो किंवा साहेबांनी लक्ष देऊन इथं प्रत्येक राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या प्रत्येक उमेदवारासमोर एक उमेदवार देणं गरजेचं होतं. आज त्यांनी तसं न केल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये जी चर्चा आहे की ही दोघं एकच आहेत, हे आपला फायदा करून घेतात आणि आपल्याला सोडवं. कारण हा स्थानिक स्वराज्य संस्था जी असते ते कार्यकर्त्यांसाठी असते. कार्यकर्त्यांचे जी मन आहेत, त्यांना जी साथ द्यायची असते ते ती खरं स्थानिक स्वराज्य संस्था असती. त्यांना लढाव नेत्यांनी पाठीमागे उभा राहायला लागला. परंतु ते तसं न करता आज त्यांना खरं तर तुम्ही भरा किंवा नका भरू, म्हणजे त्यांना कुठलीच साथ दिली नाही त्यांनी. हे म्हणजे दुर्दैव आहे. आज त्याच म्हणजे जसं तुम्ही लोकसभेला त्यांना वापर करून घेतला, विधानसभेला घेतला, आज त्याच पद्धतीने त्या कार्यकर्त्यांना पाठीशी कोण नाहीये. म्हणजे शरद पवार गट आज पूर्णपणे त्यांच्या पाठीशी नसल्यामुळे त्यांचा पक्ष एकीकडे राष्ट्रवादीचा प्रचार अजित पवार स्वतः करतायत. योगेंद्र पवारांच्या लग्नाला अजित पवार गेले नाहीत, त्यांनी प्रचार सभा घेतल्या. मात्र दुसरीकडे सुप्रिया सुळे या ठिकाणी कुठंच दिसत नाहीत. खरं तर शरद पवारांचं ठीक आहे, पण सुप्रिया सुळेंची जबाबदारी होती असं रायते सरांचं म्हणणं आहे. तुम्हाला देखील तेच वाटतं? नाही, मगाशी ज्ञानेश्वर राईतांनी सांगितलं त्यामध्ये तथ्य आहे. सुप्रिया सुळेंनी, मला वाटतं फक्त बारामतीच नाही, पण तुम्ही बारामती जिल्ह्यातल्या कुठल्याही निवडणुकीमध्ये
स्वतः सुप्रिया सुळेंनी कधीही रस म्हणजे ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये रस दाखवलेला नाही. त्याला कारण कदाचित काय त्यांची बेरजेची गणितं असावीत. यामध्ये साहेबांचं देखील त्याच्यामध्ये महत्वाचं काहीतरी राजकीय गणित आहेत. कारण काय की स्थानिक पातळीवरची ही निवडणूक वेगळी असते. परत लोकांचा स्थानिक पातळीवरती उमेदवार दिला तर तिथल्या लोकांचा रोष वाढतो. त्यामुळे त्यांनी मला वाटतं एक जाणीवपूर्वक थोडस यातून चर्चा वेगवेगळ्या होतात असं नाही वाटत? चर्चा नक्कीच वेगळ्या होतात. मात्र शेवटी त्यांच्या राजकीय दृष्ट्या किंवा त्यांच्या काय राजकीय रणनीतीच्या दृष्टीने बघितलं तर त्यांची भूमिका योग्य वाटते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासाठी मात्र ही पिछाट करणारी भूमिका आहे असं मला वाटतं. दुसरीकडे बघितलं तुम्ही मगाशी विचारलं की ती अजितदादा जर राष्ट्रवादीच्या ह्याच्यातून जर म्हणजे बाजूला काढली इथं बारामतीमध्ये, तर बारामती तसं बघायला गेलं तर बारामतीचा जो पूर्ण चेहरा आहे ते विकासाचा चेहरा अजित पवार आहेत. म्हणजे इथली जी डेव्हलपमेंट आहे, जो झालेला विकास आहे, बेशक उपमुख्यमंत्री अजित पवारांनी, कारण कुठल्याही विधानसभा मतदारसंघामध्ये एवढा विकास झालेला नाही, एवढा इथला विकास झालेला आहे हे मान्य करावं लागेल. मात्र तरी देखील ज्या काही गोष्टी आहेत मगाशी सांगितलं, आमच्या सहकार्याने सांगितलं, त्यात नक्कीच तथ्य आहे. या संदर्भातली जबाबदारी स्वतः म्हणजे अजित पवार निधी आणतात, मात्र त्याचा विनियोग व्यवस्थित होतोय की नाही. एकदम शेवटचा जो स्लम एरियामध्ये शेवटचा घटक जो वंचित घटक आहे ना, त्या वंचित घटकांसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची जबाबदारी जे नगरसेवक म्हणून निवडून येतात ना त्यांची आहे. आज काही मगाशी नाव घेतलं आमच्या सहकाऱ्यांनी, साठेनगर असेल किंवा आमराई भाग असेल, आज तुम्हाला सांगतो काही एरियामध्ये अशी परिस्थिती आहे, 20-20 वर्षाची तरुण पोरं त्या ह्यांनी व्यसनामुळं मृत्युमुखी पडलेले आहेत. कितीतरी तुम्हाला सांगतो हे भयानक प्रश्न आहेत. या संदर्भात शेवटच्या तळागाळापर्यंत जाऊन काम करण्याची जबाबदारी त्या नगरसेवक म्हणून, नुसता डेव्हलपमेंट, रस्ते झाले, पाणी आलं, हा विकास नाही, तर खऱ्या अर्थानं तिथले जे प्रश्न आहेत खरोखर, आज तुम्हाला सांगतो कितीतरी व्यसनाधीन पिढी झालेली आहे. आज तुम्हाला सांगतो म्हणजे हा प्रश्न फक्त बारामतीतलाच नाही, परंतु तरुण पोरं 25-25 वर्षाची पोरं चर्ची झालेली आहेत. यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर व्यापक काम करण्याची गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं ते काम लोकप्रतिनिधीच आहे. तिथं काय उपमुख्यमंत्र्यांनी येऊन या ठिकाणी ह्या बारीक सारीक गोष्टी बघाव्यात हे बरोबर नाही. मात्र तरी देखील ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, स्लम एरियातलं मगाशी सांगितलं, तो एक एरिया आहे, त्या एरियामध्ये तुम्हाला सांगतो 25-25, 30-30 वर्षाची पोरं, ज्याला छोटी छोटी लेकरं आहेत, ते मरतायत ताडे पिऊन, हातबट्टे पिऊन. मात्र हे गंभीर विषय, ह्याच्यावरती देखील चर्चा होणं गरजेचं आहे. डेव्हलपमेंट झाली नक्की 100% ह्याचं विकासाचं श्रेय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहे. जी डेव्हलपमेंट झालेलं शहर एक आयडॉल सिटी म्हणून पुढे येते, याबद्दल दुमत नाहीये. मात्र जे काय हे प्रश्न आहेत, जे झोपडपट्टीतल्या लोकांचे जे प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी जे खऱ्या अर्थानं पूर्ण व्यापक पद्धतीनं तिथल्या लोकप्रतिनिधी जर काम केलं तर तिथलं चित्र देखील बदलल आणि बारामतीचं नाव बोलल. तर यासाठी जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणार आहेत, तर त्यांनी देखील पूर्ण जीव ओतून जर काम केलं तर हे चित्र नक्की बदलू शकेल असं मला वाटतं. अगदी थोडक्यात सगळ्यांना एकच प्रश्न विचारतो, प्रत्येकाने उत्तर द्या. ही निवडणुकीची लढाई कशी वाटते तुम्हाला बारामतीची? ही निवडणुकीची लढाई सध्या तरी राष्ट्रवादीच्या दृष्टीनं अनुकूल वाटते. शेवटच्या क्षणी चुरस होते, मात्र सध्याचं चित्र दिसतंय की राष्ट्रवादीसाठी अनुकूल दिसते. काय सांगा? आत्ता जर बघितलं, जसे 8 बिनविरोध आलेत तसे 8 विरोधात येऊ शकतात, अशी परिस्थिती आता सध्या निर्माण झालेली आहे. पण जयदीप, एक मला सांगायचं होतं की आपण म्हणतो लोकशाहीमध्ये तुम्हाला सांगतो छोटे छोटे कार्यकर्ते उभा राहिलेत ना, म्हणून मतदारांना किंमत आहे. त्यांना देखील म्हणजे खरं तर जे छोटे उमेदवार फाटके असू द्या, पण ते लढतायत, त्या जनतेच्या स्वाभिमानासाठी लढतायत, हे देखील महत्वाचं आवर्जून सांगावं लागेल. काय सांगाल? आत्ताची निवडणूक मला एकतर्फी वाटते. राष्ट्रवादीचा अंतर्गत विरोधच काही उमेदवारांसाठी ही ठरला, तर नाहीतर ती निवडणूक एवढी फारशी, कारण निवडणूक आयोगानं ज्या निवडणुकीचं इतकी वाट लावून टाकलेली ना, की सध्या तुम्ही पाहिलं तर इथं प्रचारच नाही. आणि प्रचार का नाही? मला एका उमेदवाराने खूप भारी सांगितलं की आम्ही प्रचार करत नाही, कारण प्रचारात उमेदवार कार्यकर्ते फिरले की लगेच वरनं फोन येतो आणि तुला काय पाहिजे सांगतो, ऑफर देतो, आणि ते सगळे कार्यकर्ते फिरकत नाहीत. याच्यावरचं आणखी एक गणित आहे, दररोजचा खर्च करायचा कोणी? कारण नसताना ही निवडणूक 20 दिवस पुढे गेलेली, त्या 20 दिवसाचा जो खर्च आहे ना, त्या खर्चाने मेटाकुटीला आलेले आहेत उमेदवार. त्यामुळं स्वतः घरभेटी किंवा घरोघरी जाऊन वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावरती प्रचार चालू आहे. निकाल ठरलेला आहे. काय सांगा? निकाल ठरलेला आहे, पण बारामतीच्या विकासाच्या दुसरी बाजू अशी आहे की अनेक काही मुद्दे आहेत
ते विकासाच्या संदर्भामध्ये अजून पुढे आले नाहीत, चर्चेला आले नाही आहेत. त्याच्यामध्ये नगरपालिकेचा घरपट्टीचा विषय आता सांगितला आहे त्यांनी. घरपट्टी ही अपंगांसाठी 50% सवलतीमध्ये महानगरपालिका ग्रामपंचायतीमध्ये मिळते, पण आपल्या बारामती नगरपालिकेमध्ये ती सुविधा अजून उपलब्ध झालेली नाही आहे. रस्ते झालेले आहेत भिगवण रोडचे, पण इतर ठिकाणचे रस्ते झालेले नाही आहेत. आता स्वच्छतागृह आहेत ते पुरुषांसाठी बऱ्यापैकी आहेत, ती पण अत्यंत गलिच्छ परिस्थितीमध्ये आहे. पण महिलांसाठी खास असं स्वच्छतागृह बारामतीमध्ये सहसा एस टी स्टँड आणि इतर ठिकाणी नाही आहे. त्याच्यानंतर अतिक्रमणं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, की ज्या ठिकाणी खाली पार्किंगसाठी त्यांनी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी सगळे गाळे झालेले आहेत, दुकानं झालेले आहेत, त्या ठिकाणी अतिक्रमणं झालेले आहेत, त्या ठिकाणी पार्किंगला जागाच नाही आहे. या अशा स्वरूपाचे छोटे छोटे सुद्धा विकासाच्या अडचणी ठरलेल्या आहेत, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेल्याचं दिसून येत आहे. निकाल पूर्ण एकतर्फीच आहे, त्याच्याबद्दल काय दुमत असायचं कारण नाही. काय सांगाल? निकाल तर एकतर्फीच आहे. राष्ट्रवादीचाच उमेदवार नगराध्यक्ष पदाचा सचिन शेठ सातव निवडून येतील आणि बाकी जवळपास 40 नगरसेवक देखील निवडून येतील. फक्त प्रश्न असा आहे, अजितदादा बेरजेचं राजकारण करतात नेहमी. म्हणजे मग इकडं बारामतीतले परंपरागत विरोधक सतीश काकडे असतील, सुनील सस्ते आहेत, त्यांना बरोबर घेतले. पृथ्वीराज जाचकांना बरोबर घेतले. आता नव्यानं रंजन तावरेंना सोबत बरोबर घेतलेले. हे सगळं जरी असलं तरी राष्ट्रवादीत अंतर्गत जी गटबाजी आहे त्यामुळं इथल्या स्थानिक पातळीवरच्या उमेदवारांना अंतर्गत धोका आहे. म्हणजे राष्ट्रवादीचे कडूनच, त्यांच्याच उमेदवारांकडून, त्यांच्याच लोकांकडून धोका आहे. बाकी एकतर्फी निकाल आहे. 21 तारखेला मला वाटतं राष्ट्रवादी 1 नंबरला म्हणजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून येतील आणि 2 नंबरला काळूराम चौधरी राहतील असं एकंदर चित्र दिसतंय. खूप खूप धन्यवाद. खरं तर या पत्रकारांचं म्हणणं असं आहे की खरं तर बारामतीची निवडणूक ही एकतर्फी आहे, मात्र बारामती विकसित झालेली दिसते. मात्र बारामतीचे प्रश्न देखील गंभीर स्वरूपाचे आहेत. 21 तारखेचा निकाल ठरलेला असल्याचं या पत्रकारांचं म्हणणं आहे. मात्र दुसरीकडं ज्यांची जबाबदारी होती अजित पवारांच्या विरोधात लढण्याची, त्या सुप्रिया सुळे मात्र या निवडणुकीच्या इतक्या मागे लागल्यापासून आतापर्यंत तरी सुप्रिया सुळे दिसलेल्या नाहीत. सुप्रिया सुळे जर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असत्या किंवा पहिल्यापासून त्या लोकसभा निवडणूक झाल्यापासून सक्रिय झाल्या असत्या तर आजची परिस्थिती काहीशी वेगळी असतं असे देखील इथल्या पत्रकारांचं म्हणणं आहे. नेमका आपण बारामती नगर परिषदेच्या दृष्टीनं हा आढावा घेतला. आता नेमकं 21 तारखेला काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन श्रेयस सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.